शंका येऊ नये, कुठली अडचण येऊ नये किंवा काउंटडाऊन सुरू झालेला आहे। काही क्षणांमध्ये निकाल हाती यायला सुरुवात होतील। 4, 3, 2, 1 आणि राज्यभरामध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। राज्यभरामधल्या अनेक मतदारसंघांच्या मतमोजणी केंद्रांमध्ये आता पोस्टल बॅलेटची मोजणी व्हायला सुरुवात होईल आणि त्यानंतर एक एक करून मतपेट्या उघडल्या जातील। ज्या पद्धतीने फेऱ्या नियोजित करण्यात आलेल्या आहेत त्याच पद्धतीने, त्याच गतीने आणि त्याच नियमानं या सगळ्या फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण होईल। सुरुवातीला पोस्टाने आलेल्या मतांची मोजणी केली जाईल। मतमोजणी करण्याची जी पद्धत असते त्यानुसार जी मतं पोस्टाने दिली जातात, अनेक कर्मचारी असतात, सरकारी कर्मचारी जे आपल्या कामानिमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी असतात, प्रत्यक्ष मतदानाला येऊ शकत नाही, त्यांना आपलं मत पोस्टाद्वारे पाठवण्याची मुभा दिलेली असते। विशेषतः सैनिक असतील किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका पार पाडणारे सरकारी अधिकारी असतील त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था असते आणि ते आपलं मत पोस्टाने नोंदवू शकतात। ही जी मतं असतात ती कागदांवर नोंदवली जातात आणि ती मतांची पाकिटं सुरुवातीला फोडली जातात, त्या मतांची मोजणी केली जाते। अनेक वेळा या मतमोजणीवरनं सुद्धा कल बांधले जातात, कारण प्रामुख्याने यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा समावेश असतो, पण या मतांची संख्या फार छोटी असते। त्या मतमोजणीला सुरुवातीला सुरुवात होईल आणि त्यानंतर मतपेट्या उघडायला सुरुवात होईल। मतपेट्या उघडत असताना मधल्या मतपेट्या एकामागोमाग एक असतात आणि त्यामुळे कोणत्या भागामध्ये कुठल्या उमेदवाराचं प्राबल्य जास्त आहे याचाही अंदाज या फेऱ्यांमधनं येत असतो। अनेकदा असं होतं की काही फेऱ्यांमध्ये आघाडीला असलेला उमेदवार नंतरच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीला जाऊ शकतो। याचं कारण असं आहे की त्या उमेदवाराचं प्राबल्य असलेला भाग जर पहिल्यांदा मतमोजणीला आला, तिथल्या पेट्या जर पहिल्या उघडल्या गेल्या तर त्यांना लीड मिळू शकतो आणि नंतर कदाचित परिस्थिती बदलू शकते। त्यामुळे मतमोजणीच्या सगळ्या फेऱ्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत फायनल आकडा हाती आल्याशिवाय विजय निश्चित होत नाही। आत्ताची महत्त्वाची अपडेट, मतमोजणीला सुरुवात झाले। 288 विधानसभा मतदारसंघांसाठी वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रांमध्ये मतमोजणी अधिकाऱ्यांनी मतमोजणीला सुरुवात केलेली आहे। या अगोदरची सगळी प्रक्रिया गेले 2 तास जवळपास पार पडत होती, कारण जितके उमेदवार मतमोजणी प्रक्रियेमध्ये असतात, जितके उमेदवार निवडणुकीला रिंगणामध्ये उभे असतात, त्यांचे सगळ्यांचे प्रतिनिधी इथे पोहोचणं अपेक्षित असतं। त्या प्रतिनिधींच्या समोरच या मतपेट्या फोडल्या जातात आणि त्याशिवाय मतमोजणीला सुरुवात होत नाही। ही सगळी प्रक्रिया बरीच लेंदी असते, ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या ज्या ज्या मतदान केंद्रांवरून आता आपल्यापर्यंत अपडेट्स येतात, मतमोजणी केंद्रांवरून आता आपल्यापर्यंत अपडेट्स येतात, त्या सगळ्या मतमोजणी केंद्रांवर शांततेमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। पोस्टल मतांची मतमोजणी सुरू झाली आहे आणि अगदी काही क्षणांमध्ये पहिले कल आपल्या हाती असतील। अचूक आणि जलद निकालासाठी सुस्पष्ट आकडे हाती येणं गरजेचं आहे। एनडीटीव्ही मराठीवर सगळे आकडे स्पष्टपणे आपल्या समोर असतील। पहिले कल हाती यायला फक्त काही क्षणांचा अवधी आहे। 288 मतदारसंघांमधल्या वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रांमध्ये आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। ज्या ज्या ठिकाणी मतदान यंत्र ठेवली गेली होती त्या ठिकाणी, ज्याला स्ट्रॉंग रूम असं म्हटलं जातं, त्या स्ट्रॉंग रूमच्या भोवती गेले 2 दिवस कडा पहारा ठेवण्यात आला होता। सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये या स्ट्रॉंग रूम ठेवण्यात आल्या होत्या आणि तिथून आता जी यंत्र आहेत ती मतमोजणीच्या टेबलांवर आणली गेलेली आहेत। जी मतमोजणीची दृश्य आता पाहत होतो नाशिक मधली, येवला मतदारसंघामधली, ती आपल्याला सांगत होती की टेबल्स कशा प्रकारे लावले जातात। टेबलांची एक विशिष्ट संख्या असते आणि त्यांची एक विशिष्ट रचना असते। प्रत्येक टेबला मतमोजणी केंद्राचा, मतमोजणीसाठी नियोजित केलेला कुठला अधिकारी बसेल, कोणत्या क्रमाने बसेल याचीही व्यवस्था केलेली असते। प्रत्येक मतमोजणी केंद्रावर उमेदवारांचे जे प्रतिनिधी असतील त्यांना मतपेट्या पाहता याव्यात, त्यांच्या समोर मतपेट्यांचं सील काढलं जावं यासाठीची व्यवस्था असते। पारदर्शक पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया पार पडावी यासाठी या सगळ्या व्यवस्था केल्या गेलेल्या असतात आणि त्या व्यवस्थांची पूर्तता झाल्याशिवाय मतमोजणीला सुरुवात होत नाही। महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये सध्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। नियमाप्रमाणे पोस्टल बॅलेट्स मोजायला सुरुवात झालेली आहे। पोस्टाने आलेली मतं मोजून झाल्यानंतरच प्रत्यक्षात मतपेटीमध्ये किंवा आत्ताच्या घडीला आपण बघूयात की मतदान यंत्रांमध्ये जी मतं पडलेली आहेत त्यांच्या मोजणीला सुरुवात होईल।